मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झाममध्ये इंग्रजी विषयाचे पॅसेज कसे सोडवायचे ते आपण पाहत आहोत. आज पाहणार आहोत आपण पॅसेज नंबर 10. पेंग्विन लिव्ह इन आईस बाउंड साऊथ पोल. पेंग्विन नावाचा एक पक्षी आहे, तो उडत नाही आणि तो पक्षी साऊथ पोलला, पृथ्वीचं जे साऊथ पोल आहे दक्षिण ध्रुव, त्या दक्षिण ध्रुवावर तो राहतो. दक्षिण ध्रुव हे अत्यंत थंड आहे. जसं नॉर्थ पोल आहे, नॉर्थ पोलला आपण आर्टिक रिजन म्हणतो, तसंच साऊथ पोलला अंटार्क्टिक रिजन आहे आणि अंटार्क्टिक रिजन हे अत्यंत थंड आहे, म्हणजे सर्वात थंड एरिया साऊथ पोलचा, त्या ठिकाणी हा पेंग्विन राहतो. हॅव यू एव्हर वंडर्ड हाऊ पेंग्विन लिव्ह ऑन सच अ फ्रीझिंग कॉन्टिनेंट विदाउट एनी वुलन कोट? काय तुम्ही विचार केलेला असेल की पेंग्विन या ठिकाणी कसा काय राहतो? कारण त्या ठिकाणी फ्रीझिंग म्हणजे एकदम भयंकर चिलिंग थंडी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही एवढी प्रचंड थंडी त्या ठिकाणी आहे. आणि त्या फ्रीझिंग कॉन्टिनेंट म्हणजे खंड, आणि त्या ठिकाणी तो कसा राहतो? विदाऊट एनी वुलन कोट, त्याच्याकडे कुठलाही वुलन कोट नाही आहे. म्हणजे आपल्याला जसं थंडी वाजते त्यावेळेला आपण स्वेटर घालतो, त्याला स्वेटरला आपण वुलन कोट म्हणतो, पण तशा प्रकारचं कुठलंही त्याच्याकडे काहीच नाही. त्यासोबतच स्वेटर्स नाही अँड ग्लोव्ज लाईक द वन यू विअर व्हेन यू गो टू अ कोल्ड कंट्री. म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या थंड देशामध्ये जातो किंवा ज्या ठिकाणी थंडी असते तर त्या ठिकाणी आपण हे सर्व वापरत असतो, स्वेटर्स, वुलन कोट. परंतु या पेंग्विनला मात्र असं काहीही वापरता येत नाही. पेंग्विन्स कॅन वॉक ऑन आईस विदाऊट शूज अँड दे नेवर फॉल सिक. बघा, पेंग्विन हा पक्षी जो आहे तो आता पक्षी असल्यामुळे त्याला कुठले कपडे नाही, स्वेटर नाही, काहीच नाही. तो त्याच्या पायाने विदाऊट शूज, कुठलेही शूज नसतानासुद्धा तो बर्फावर चालतो आणि तो कधीही आजारी पडत नाही. दे डोंट हॅव एनी होम सो दे स्लीप ऑन आईस. त्याला घर नसल्यामुळं तो बर्फावर झोपतो. नेचर हॅज गिवन देम व्हेरी डिफरंट फीचर्स. निसर्गाने त्यांना खूप सारे वैशिष्ट्य दिलेले आहे. विच हेल्प देम टू सर्वाईव्ह इन द कोल्डेस्ट वेदर विदाऊट डिफिकल्टी. आणि म्हणूनच निसर्गाने दिलेले त्याला जे काही शक्ती आहे त्या शक्तीच्या आधारावर तो सर्वाईव्ह करू शकतो एवढ्या कोल्डेस्ट वेदरमध्ये. प्रचंड थंडीच्या हवामानामध्ये सुद्धा तो राहू शकतो, आणि तेही कसं? विदाऊट डिफिकल्टी, म्हणजे त्याला कुठलीही डिफिकल्टी येत नाही, त्याला सर्दी होत नाही, ताप येत नाही, काहीच नाही. The secret behind this is that their bodies are covered with a thick layer of fat which keeps their bodies warm. म्हणजे बघा, सिक्रेट काय आहे की त्याच्या बॉडीमध्ये निसर्गानेच त्याला एक फॅटची लेअर दिलेली आहे. फॅटची लेअर असल्यामुळं त्याचं शरीर हे गरम राहते. इट ॲक्ट्स लाईक अ फर कोट. आणि ती जी फॅटची लेअर आहे, फॅट म्हणजे चरबी, त्याच्या अंगावर असलेली चरबी, प्रचंड मोठी चरबी त्याच्या अंगावर असेल आणि त्यामुळे त्याला गरम वाटत असेल. इट ॲक्ट्स लाईक अ फर कोट. आणि ती जी चरबी किंवा ते जे फॅट लेअर आहे तर ते त्याच्यासाठी एका कोटप्रमाणे काम करते. फर कोट म्हणजे एखाद्या प्राण्यांना जसे खूप केस असतात तर तशाच प्रकारचं या पेंग्विनसाठी त्याच्या शरीरामध्ये असलेली चरबी कामी येते. पेंग्विन्स आर ऑल्सो व्हेरी डिवोटेड टू देअर एग्ज अँड बेबीज. पेंग्विन हे आपल्या अंड्यांबद्दल, आपल्या मुलांबद्दल फारच समर्पित असतात, खूप त्यांची काळजी घेतात. अनलाईक अदर ॲनिमल्स, द फिमेल पेंग्विन डज नॉट हॅच ऑर नर्स इट्स बेबी. ज्याप्रमाणे सर्व प्राणी आणि त्यांच्या फिमेल आपापल्या मुलांची काळजी घेतात, तर या ठिकाणी पेंग्विनची फिमेल मात्र थोडी वेगळी आहे. अनलाईक म्हणजे इतर फिमेलप्रमाणे नाही. पेंग्विनची फिमेल आपल्या मुलांची काळजी घेत नाही किंवा त्याला नर्स करत नाही, त्याचं पालनपोषण करत नाही. इट सिम्पली लेज वन एग. ती फक्त एक अंड देते. अँड देन इट इज द मेल पेंग्विन हू इनक्युबेट्स इट बाय गिविंग इट वॉर्मथ. आणि त्यानंतर जो मेल पेंग्विन आहे तो त्या अंड्याला उबवतो, त्याला गरमी देतो, आपल्या पंखाखाली ठेवतो आणि त्यामधून मग पिल्लू बाहेर येते. त्याला म्हटलेलं आहे इनक्युबेट्स. द फिमेल पेंग्विन देन गोज फार टू फाइंड फूड फॉर हर हजबंड अँड बेबी. मग आता ही फिमेल काय करते? तर फिमेल अंड दिल्यानंतर ती त्या मेल पेंग्विनसाठी आणि आपल्या मुलांसाठी अन्नाच्या शोधामध्ये खूप दूर जाते. म्हणजे या ठिकाणी थोडंसं वेगळं दिसेल की फिमेल जी असते ती अन्नाच्या शोधात जाते आणि मेल जो असतो तो त्या अंड्याला पिल्ल्यामध्ये रूपांतर करतो, म्हणजे त्याला इनक्युबेट्स करतो.
ड्यू टू हेवी स्नो सी हॅज टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस. आणि खूप स्नो असल्यामुळं त्या फिमेल पेंग्विनला खूप दूर जावं लागते, तिला खूप सारं डिस्टन्स कवर करावं लागते. आता बघा पहिला प्रश्न. नेचर हेल्प्स पेंग्विन्स टू सर्वाईव्ह इन एक्स्ट्रीमली कोल्ड टेम्परेचर बाय. आता नेचर निसर्ग हा या प्राण्यांना या पक्ष्यांना कसा हेल्प करतो टू सर्वाईव्ह एक्स्ट्रीमली कोल्ड कंडिशनमध्ये. तर ऑप्शन बघा. कवरिंग देअर बॉडीज विथ फर, नो. लाइनिंग देअर बॉडीज विथ अ थिक लेअर ऑफ फॅट, येस. गिविंग देम वुलन कोट्स, नो. गिविंग देम अ सिक्रेट वे टू कीप देमसेल्फ वॉर्म, नो. आन्सर आहे बी, लाइनिंग देअर बॉडीज विथ अ थिक लेअर ऑफ फॅट. सेकंड. दुसरा प्रश्न. बाय सेईंग दॅट पेंग्विन्स आर ऑल्सो व्हेरी डिवोटेड टू देअर एग्स म्हणजे काय. द रायटर मीन्स दॅट ए, ते वर्शिप द एग्स, नो. ते त्यांच्या अंड्यांची पूजा करतात, नाही. दे ले देअर एग्स, ते त्यांचे अंडे देतात, हो ते तर देतातच. दे टेक फुल केअर ऑफ देअर एग्स, ते त्यांच्या अंड्यांची पूर्ण काळजी घेतात, तर हे सी राहू शकते. दे प्रोटेक्ट द एग फ्रॉम कोल्ड, तर या लाईनचा अर्थ आहे सी. दे टेक फुल केअर ऑफ देअर एग्स. पेंग्विन्स आर ऑल्सो व्हेरी डिवोटेड म्हणजे ते खूप चांगली काळजी घेतात. प्रश्न तिसरा. पेंग्विन्स डू नॉट हॅव अ होम अँड देअरफोर. पेंग्विन्सला घर नसते आणि त्यामुळे याचा आन्सर आहे दे स्लीप ऑन आईस. बघा या पॅसेजमध्ये तुम्हाला दिसेल. प्रश्न चौथा. द वर्ड फ्रीझिंग ॲज यूज्ड इन द पॅसेज मीन्स. या पॅसेजमध्ये आलेला जो वर्ड आहे फ्रीझिंग, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फ्रीझिंग म्हणजे चिल्ड पण होते, मोशनलेस पण होते, हार्ड पण होते, स्नोवी पण होते, पण या पॅसेजमध्ये त्याचा अर्थ आहे स्नोवी. बघा पॅसेजमध्ये काय दिसते आहे, फ्रीझिंग कॉन्टिनेंट. फ्रीझिंग कॉन्टिनेंट म्हणजे स्नोवी कॉन्टिनेंट. प्रश्न पाचवा. पेंग्विन पॅरेंट्स आर डिफरंट फ्रॉम अदर ॲनिमल्स बिकॉज. पेंग्विन पॅरेंट हे इतर ॲनिमलपेक्षा डिफरंट कसे आहे, काय कारण आहे. बघा कारण. दे आर डिवोटेड टू देअर एग्स, तर सर्वच प्राणी हे आपल्या एग्सबद्दल डिवोटेड असतात. द मदर पेंग्विन नर्सेस द बेबी, तर मदर पेंग्विन ही जास्त बेबीला नर्स जरी नसन करत तरीही ते बेबीची काळजी घेतच असावी, त्यामुळे हे पण डिफरंट नाही. द फादर हॅचेस द एग, हे मात्र डिफरंट आहे कारण कुठलाच फादर, कुठल्याच ॲनिमलमधला फादर एग्ज हॅच करत नाही, मात्र पेंग्विन हा एग्ज हॅच करतो. आणि डी बघा. द मदर लेज ओनली 2 एग्स ॲट ए टाईम, तर हे पण नाही, तर याचा आन्सर आहे सी, द फादर हॅचेस द एग्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.